आज परत एकदा देवबाप्पाच्या नावाला मी धन्यवाद देतो. ही वेळ प्रभू परमेश्वराने आपल्याला दिली. आपण मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनापासून पुढे काही वचन ऐकूया. जसं या ठिकाणी लिहिले की यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावं व काय प्यावं याविषयी, आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. या ठिकाणी हे 25वं वचन मी वाचलं की देवबाप्पाचं वचन सांगतं की तुम्ही जीवाची चिंता करू नका. जीवाविषयी आपण काय खावं काय प्यावं, अजून आपण शरीराबद्दल पण की आपण काय पांघरावं याची चिंता करायची नाही. कारण चिंता असं पहिलं ही गोष्ट आहे की चिंतेने काय होतं, त्याचा परिणाम काय होतो. चिंतेने काही समस्या सॉल्व्ह होतात का. चिंतेने चिंता करीत बसलो तर समस्या निघून त्याचं समस्येचं निरसन होते का. तर चिंता का करू नये हा एक मुद्दा आहे. पहिला, चिंता का करू नये. चिंता करू नये त्याचं कारण काय आहे, चिंतेने काय होतं. आमेन. तर देवाचं वचन ऐका, चिंता का करू नये. देवापाने म्हटलं चिंता करीत बसणं, कोणत्याच गोष्टीबद्दल चिंता नका करू. तर चिंता करू नये तर आम्ही प्रार्थना करावी आणि देवाबरोबर जो टाकावं. चिंता का करू नये, चिंतेने काय होतं ते पहा. आपण पाहूया याबद्दल की नीतिसूत्रे 12वा अध्याय आणि 25वं वचन. त्या ठिकाणी चिंता मनुष्याला कशा प्रकारे वाचा. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. धार्मिक आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांस भटकवितो. आळस हा चिंतेने मनुष्य काय होतो, दबून जातो. हालेलुया. चिंतेने माणूस, आमेन. चिंता जी आहे माणसाला दाबवून टाकते. चिंतेने खचून जातो माणूस, दबून जातो माणूस. म्हणून चिंता करू नका. चिंता ही माणसाला ही काय करते. चिंता जी आहे, चिंता ते लोक करतात ज्यांना माहिती नाही की चिंता केल्याने दबून जाते माणूस. चिंता केल्याने प्रश्न सॉल्व्ह होत नाही, निरसन होत नाही प्रश्नाचं. म्हणून कोणीच कधीच चिंता करू नये. तर चिंता माणसाला देवापासूनही दूर घेऊन जाते. चिंता माणसाला खसते माणूस. इथं लिहिले ते जसं नीतिसूत्रेमध्ये आता 12व्या अध्यायामध्ये आपण वाचलं की चिंतेमुळे, परत एकदा ते वाचा की चिंतेने मनुष्य खसतो, दबून जाते त्याचं मन. वाचा. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. चिंतेने माणूस दबून जातो, म्हणून चिंता करू नका. आणि गोड शब्द, चांगले शब्द, प्रेरणादायी शब्द, उत्साहाचे शब्द, धीर देणारे शब्द त्याला काय करतात, आधार देतात, त्याला स्ट्रॉंग बनवतात, त्याला मजबूत बनवतात. त्याला खूप चांगलं होतं त्याचं चांगले शब्द आपण बोलतो. मग प्रजनो, चिंता करू नका. चिंतेने मनुष्य काय होतो, दबवून जातो. मित्रांना सांगा चिंता करीत बसू नका. पुढे लिहिले मत्तई शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये की ज्यावेळेला तुम्ही म्हणता की बाबा ही चिंता का करू नये, कशासाठी करू नये. तर चिंता जी आहे कशाचीच चिंता करायची नाही. त्याने एक उदाहरण दिलं देवबाप्पाने की आकाशातील पाखरांकडे पहा. ते पाखरं जे आहेत त्यांना जसं मानवाला हे असतं गोडाम कशासाठी, धान्य साठवण्यासाठी, साऱ्या गोष्टी साठवण्यासाठी. घरामध्ये कपाटाची कपाट मस्त असतात, पैसे ठेवण्यासाठी. लॉकरमध्ये अजून काय कोपरे ते सर्व काही भरून ठेवतो माणूस. त्याला चिंता करत नाही माणूस. पण धान्याचे धान्य, थप्प्याच्या थप्पे असतात माणसाच्या घरात, बरोबर आहे. तरी लोक चिंता करतात. पण पक्ष्यांचं तसं आहे का. पक्षी जे आहे ते कधी त्यांच्याकडे गोदाम आहेत का साठवण्यासाठी, की बाबा आता मी अन्न साठवून ठेवतो आणि मग नंतर मग त्या पक्ष्यांकडे पहा असं बायबल म्हणते. पवित्र शास्त्र सांगतं की पक्ष्यांकडे लक्ष द्या की ते काय आहे की रोज ते बाप त्यांचं काळजी घेतो. पाखरांचं काळजी घेतो. ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही. पवित्र शास्त्र सांगतं पक्षी करतात का पेरणी कापणी, माणूस जसं करतो. तर ते वचन आहे हे 26वं वचन की आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, निरखून. आणि ते पेरणी करत नाही, ते कापणी देखील करत नाही. ते कापणी करत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत. तरी परमेश्वर तुमचा देव स्वर्गीय पिता त्यांना
खावयास देतो. हं? देतो की नाही? रोज ते उठतात आणि इकडे तिकडे कुठं जरी त्यांना अन्न मिळतं त्यांच्या, तर मग असं म्हणतात ना की ज्याने ज्याने चोंच बनवली त्याने चारा पण बनवला. प्रेज द लॉर्ड. चिंता करू नका. चिंतेने म्हणून दबवून जाता. आणि मग पाखरांकडे लक्ष द्या. एक उदाहरण आहे की त्यांना कसं चिंता नाही, देव त्यांची काळजी घेतो, तुम्ही तर त्यापेक्षा मोलवान आहात आणि तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात असं लिहिले त्या 26व्या वचनामध्ये. आता काय होतं की चिंता कशा प्रकारे मनुष्याला आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढण्यासाठी, तुमच्यापैकी असा कोणी आहे का की जो समर्थ आहे की चिंतेने मनुष्याचे हातभर म्हणजे दोरी कमी होते, चिंतेने खसून जातो माणूस. आयुष्य जे आहे चिंतेने माणूस काय होतं, खसून जाते. आणि खरोखर चिंता माणसाला देवापासून दूर घेऊन जाते. चिंता माणसाला काही सुचू देत नाही. चिंता 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 आणि चिंतेने माणूस खसून जातो. त्याचं आयुष्य कमी झाल्यासारखं होतं. आणि त्याला म्हणून चिंता ही माणसाला वेळही बनवू शकते. जर जास्त चिंता करू लागलं तर माणसावर परिणाम होतो डोक्यावर. होत आहे की नाही तसं? म्हणून प्रियजन हो. आणि मग त्याला काही उपाय आहे का? हो आहे. चिंता करायची नाही. अशी गोष्ट असते की चिंता करावीच लागतात माणसाला. करावी लागते कधी कधी चिंता माणसाला. उदाहरणार्थ मुलीचं लग्न आहे आपल्या आणि मुलीच्या लग्नाला पैसा नसला कसं होईल, काय होईल, आईवडिलाला चिंता असते. बरोबर आहे प्रियजन हो. मी म्हणत नाही संपूर्णपणे तुम्ही चिंताच करू नका, बिनधास्त राहा. पण चिंता खरोखर करू नका. तर तुम्ही प्रार्थना करून देवाला कळवा आणि तुम्ही काय करा, देवावर विश्वास ठेवा आणि काम करत राहा, कष्ट करत राहा. परंतु असं एका जागेवर फक्त तेच चिंता, फक्त तेच म्हणजे कसं होईल. याला म्हणतात देवापासून दूर गेलेले लोक असं करतात. परंतु कधी चिंता करू नका, तर देवावर सोपवा. देवाला काळजी आहे. जशी तुम्ही आईवडील आहात, मी आईवडील आहे. आपल्या लेकराची जशी आपल्याला काळजी आहे तसं परमेश्वराने ते लेकरं दिले, त्यांना देखील काळजी आहे देवबापाला आणि तो देखील आपली काळजी घेतो. आम्ही पाहणार आहोत ते वचन. पण असं वचन सांगतं की हे चिंता कशा माणसाला हे करते, काय करते, तुमचं आयुष्य जे आहे हातभर वाढायचं तुमच्यापैकी कोण समर्थ आहे जर तुम्ही चिंता करता. आणि म्हणून तो पवित्र शास्त्र अजून सांगते आम्हाला देवाचं वचन त्याच्या 6व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये की तसेच तुम्ही वस्त्राबद्दल, हे कपडे जे आहेत ना त्याच्याबद्दल का तुम्ही चिंता करीत बसता. आता हे वस्त्र मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अरे जे आहे ते आहे, असू द्या. तुमच्याकडे भारीच कपडे पाहिजेत असं नाही आहेत ना. अंग झाकण्यासाठी देवाने दिले, त्याच्यात आनंद माना. मला फार मोठे चांगले कपडे पाहिजे, मला हे पाहिजे असं हे हट्ट पण चांगले नाहीत. आणि म्हणून काय होतं की त्याच्यासाठी चिंता करू नका तुम्ही. मग एक दुसरं, रानातील फुलं. आता आपण पक्षी पाहिले, आता फुलं पहा. दुसरी गोष्ट, फुलं जे आहे ते फुलं ते किती सुंदर फुलतात. आता पाऊस काळ आहे, पाहिलं ना किती हिरवंगार आहे जिकडं तिकडं, आणि ती किती सुंदर फुलं. आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहतो ते फुलं इतके फुलून येतात आणि आपल्याला वाटतं किती महान परमेश्वर त्याने इतकं सुंदर सृष्टी बनवली. आणि फुलं काही नाही हो. पवित्र शास्त्र पुढे सांगतंय की ते फुलं आज आहेत उद्या भुट्टीत जातात, ते नष्ट होतात, ते सुकून जातात. फुलं किती सुंदर फुलं असले पण ते काय होतं, त्याला ऊन पडलं, वारा आला, नंतर त्याचं जे हे आहे, त्याची जी वाढ आहे किंवा ते फुलं कधी ना कधी कोमेजून जाणारच ना. तर ते आज आहे उद्या भट्टीत पडते किंवा उद्या ते सुकून जाते. पण ते ज्यावेळेस फुलून येते तेव्हा किती सुंदर असतात. तर देव म्हणतो की ते भट्टीत जाणार आहे, ते जळून जाणार आहे किंवा ते हुरपुळून जाणार आहे. त्याला जर परमेश्वर एवढं जर फुलवित असेल त्या निर्जीव गोष्टीला, ते भट्टीत जाणाऱ्या गोष्टीला एवढं सुंदर फुलवतो. त्याचं उदाहरणही दिलं की शल्मोन देखील इतका सुंदर सुजला नव्हता आपल्या आयुष्यामध्ये. जो शल्मोनाचं उदाहरण येते की शल्मोन आपल्या राजवैभवामध्ये एवढा सजला नव्हता त्या फुलासारखा. देव एवढं त्या फुलांना सजवतो, शल्मोनही सजला नव्हता एवढा. शल्मोन महान राजा होता, पैशा पाण्यावाला, जगात श्रेष्ठ होता. तो त्याच्यासारखा कोणीच धनाढ्य नव्हता. तो देखील त्या फुलासारखा सजला नव्हता किंवा देव त्या फुलांना सजवतो तर तुम्हाला ती विशेष करून सजवेल आणि तुम्हाला सजविलच तो. म्हणून तुम्ही वस्त्राबद्दल कधी काळजी करू नका की मला हे पाहिजे, मला ते वस्त्र पाहिजे, मला जरा तो सूट हवा आहे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, लग्नामध्ये मला मिरायचं आहे, मला असं व्हायचं आहे, मला फोटो काढायचं, मला हे करायचं आहे, मला सेल्फी घ्यायची आहे, मला हे करायचं आहे. अरे याने जर असं ही जे आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या बाहेरकारी गोष्टी, याला महत्त्व देऊ नका.
सिंपल राहा. आणि देव त्याचे लोक नेहमी साधे सरळ राहतात आणि ते कधीच देवावर सोपवतात. ते त्याच्यासाठी झटत नाहीत आणि त्याच्यासाठी ते श्रम घेत नाहीत, जास्त कष्ट घेत नाही देवाच्या लोकांवर. त्याच्यासाठी झटत जाऊ नका जास्त की मला असे कपडे पाहिजे, तसे कपड्याबद्दल लिहिले की त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला देईल देव, कारण तो तुमची काळजी घेतो. आम्ही देव तुमची काळजी घेतो. आणि म्हणून प्रियजन हो, अशा प्रकारे हे वचन सांगतं की आम्हाला चिंता करायची नाही, कारण चिंतेने मनुष्य खचून जात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. म्हणून आता खाण्यापिण्याबद्दल 31व्या वचनामध्ये की तुम्ही काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, काय खावं, काय खायला मिळेल का, कसं काय होईल, कारण हे सर्व गरज आहे, तुम्हाला हे माहित आहे देवबापाला. आणि परराष्ट्रीय हे लोक जे आहेत ते मिळवण्यासाठी झटतात. हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे. परराष्ट्रीय लोक किती जीवाचा आटापिटा करतात. म्हणून म्हटलंय, एक वचन आहे की देवाचं स्तोत्र संहितेमध्ये, तुम्ही सकाळी म्हणजे पहाटे सकाळीच उठता, उशिरा विश्रांती घेता आणि दिवसभर तुम्ही राबता, कष्टाचं अन्न खाता, पण हे सर्व व्यर्थ आहे. आणि तोच आपल्या प्रियजनाला लागेल ते झोपेत येईल. आमेन. आणि म्हणून प्रियजन, देवाने दिलेली जी छोटीशी गोष्ट ती देखील आशीर्वादित असते. आणि म्हणून आनंदित तुम्ही राहण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जे काही देवाने तुम्हाला जसं ठेवलंय त्या परिस्थितीमध्ये आनंदित राहण्यासाठी तुम्हाला देव सहाय्य करो, तुम्हाला मदत करो. आणि ज्या का तुम्हाला हे वाटतंय ते मला मिळवायचंय, ते मला मिळवायचं, अजून मला ते मला हे मिळवायचं, अजून मला गाडी घ्यायची, अजून मला हे घ्यायचं, अजून मला ते घ्यायचं, अजून मला 1-2 एकर मला शेती घ्यायची, अजून. तर प्रियजनो, हे ते कधीच संपत नाही, मरेपर्यंत ह्या गोष्टी संपत नाही. पण देवाच्या लोकांना कधी असा हावरेपणा करू नका. ज्या गोष्टी प्रभू जसं ठेवलं तसं आनंदित राहा. कष्ट केले पाहिजेत, चिंता करायची नाही म्हणून इकडं नुसतं वाऱ्यासारखं इकडे तिकडे बना फिरायचं नाही. देव काळजी घेणार आहे, माझी देव काळजी घेतो, तसं नाही त्याचा अर्थ. आम्ही कष्ट केले पाहिजे, आम्ही राबलं पाहिजे. जसं सद्गुणी श्री कोणास प्राप्त होते, जसे मूल मोत्याहून ती काष्ट करते, त्याला बर्फाचं भय वाटत नाही, ती ज्याच्या त्याचं वाटा देते, ज्याला त्याला हे तुझा वाटा, हे तुझा आहे, आणि ती काम करते, कष्ट करते त्या हाताने, तिला बर्फाचं भय वाटत नाही. तिचा रात्री देखील नीतिसूत्र 31व्या अध्यायामध्ये दिवा. म्हणून कष्ट जे आहे ते केले पाहिजे, पण आम्ही त्याच्यासाठीच जन्मलो नाही की तेच आम्हाला मिळवायचं, तेच आम्हाला करायचं त्याच्यात. आणि याने ज्यावेळेस आम्हाला हाव असते तेव्हा आम्हाला चिंता वाटते, आणि ही हाव ही देवापासून दूर घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून आम्हाला हेच शिकवतं देवाचं वचन की आम्ही आनंदाने जे मिळते जे ते निमूटपणे आणि आनंदाने स्वीकारावं. जशी परिस्थिती देवाने आमच्यावर ठेवली आहे तिच्यात आनंद मानावा. हालेलुया. आणि आम्ही चिंता करू नये, प्रभूला चिंता आहे. आता पाहूया पुढे. तेव्हा हे वचन सांगते की आम्ही काय पांघरावं करायचं, बसायचं, चिंता करत बसायचं नाही. परराष्ट्रीय हे लोक धडपड करतात, आणि ह्या गोष्टी आपल्याला खाण्यापिण्यासाठी अन्न पाणी त्याची गरज आहे हे देवाला माहीत आहे. असं लिहिलंय इथं की तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला जाणून आहे की तुम्हाला त्याची गरज आहे. तर पहिली गोष्ट ही आहे, ह्या सर्व गोष्टी देवाला माहीत आहेत, तर आम्ही काय मिळवावं? तर आम्ही 33वं वचन वाचा, कोणाला मिळालं असेल तर. मत्ती सुसमाचार 6व्या अध्यायाचं 33वं वचन मिळालं. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर काही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याचं राज्य मिळवा, त्याचं नीतिमत्व मिळवा. देवाचं राज्य आणि नीतिमत्व हे मिळवण्यासाठी झटा. आपलं जीवन, आपलं तारण व्हावं, आपलं जीवन देवाच्या हातात देऊन टाकावं, आपण बदलावं, आणि स्वर्गीय जीवनामध्ये आम्ही विश्वासाने आपला विश्वास ठेवावा त्याच्यावर. आणि हे मिळवण्यासाठी झटा म्हणजे काय करायचंय? ख्रिस्ताने ते आम्हाला मिळवून दिले, त्याच्या रक्ताने. ख्रिस्ताने आपला प्राण देऊन आम्हाला विकत घेतला, आता त्याचे झालो आहोत. आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणजे ते आम्हाला मिळालं. ते कसं मिळते? स्वर्गीय राज्य आम्हाला कसे मिळते माहिती आहे का? ते मिळवण्यासाठी आम्हाला इकडे सारं विकायला लागत नाही, किंवा विका आणि मग गरीबाला द्या म्हणजे मग तुम्हाला तिकडे मिळेल. त्याचा अर्थ असा नाही होत. त्याचा अर्थ असा आहे की ज्याने मोल दिले आमच्यासाठी ज्याने मोल दिले, रक्त खंडणी दिली, देवाला पित्याला भरली, आणि ज्याने आपला प्राण दिला, आणि ते स्वर्गीय जीवन आम्हाला त्याने
वाचवलंय, प्राण देऊन वाचवलंय आम्हाला. आता त्याच्यावर, त्या प्राण देऊन त्या रक्तावर विश्वास ठेवला की ख्रिस्त मेलेला आहे, ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलाय आणि तो पुनरुत्थित झालेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला की ते आम्हाला मिळाले सार्वकालिक जीवन. म्हणजे आमचा बचाव होतो, कारण त्याने ती किंमत भरली. प्रेज द लॉर्ड. ते कसे मिळते? हे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी झटा. आणि ते लोक झटतात जे भुकेले आहे, जे ताणलेले आहे, ते झटतात आणि त्यांना ते सहज मिळते. येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ते सहज मिळते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. काय विश्वास? की तो कुवारीपासून आला. कोणता विश्वास? की तो माझ्यासाठी मानव होऊन आला, देवासून मानव झाला. नंबर 1. नंबर 2, तो माझ्या पापासाठी मरण पावला, क्रूसावर टांगून घेऊन, देवाचा कोकरा. नंबर 3, तो पुनरुत्थित झाला. आमेन. तो मेल्यानंतर उठला, ह्या गोष्टीवर विश्वास. आणि देवाच्या पित्याकडे गेला. त्याने परत ह्या सर्व गोष्टी केल्या, देवाने चमत्कार केले, लोकांना बरे केले. तो देवाचा प्रिय पुत्र आहे. प्रियजनो, जर कोणी असा विश्वास ठेवतो, त्याला ते मिळालं आहे, ते राज्य, सार्वकालिक जीवन. वरील गोष्टीकडे मिळण्याचा झटपट करा, प्रयत्न करा. तर ते तशाने मिळते ते. आणि आम्हाला किंमत भरायची गरज राहिली नाही आता. आणि आम्हाला त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचा पैसा, अजून रक्त, आणखीन काही दुसरे काही आम्हाला तडजोड करायची गरज नाही. आम्हाला एकच करायची गरज आहे, जे आमच्या तारणाऱ्या प्रभूने तारण केला, तो तारणारा आणि वाचवणारा प्रभू, त्याला तारणारा म्हणतात. तारणारा प्रभू येशू, त्या तारणाऱ्याने आमचा तो मार्ग मोकळा केला आणि हे सार्वकालिक जीवन आम्हाला मिळवून दिलेलं आहे. म्हणून आम्हाला आता काही कष्ट करायची गरज राहिली नाही. तर आम्हाला फक्त काय राहिलंय की त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रियजनो, जे हरवलेले, जे दूर गेलेले, जे सत्कर्म करतात, दानधर्म करतात, स्वतःचा जीव जाळतात, यात्रा करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या ठिकाणी त्यांना वाटतं हे चांगलं ठिकाण आहे, ते चांगलं ठिकाण आहे, ते तीर्थाचं ठिकाण आहे, हे ते. अनेक लोक जातात, ते चांगल्यासाठी करतात, ते चांगलं आहे. पण तारणारा देव हा त्यांना समजावा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या तारणाऱ्यावर विश्वास ठेवा, निर्मितीवर नका ठेव. निर्मिती ही देवानेच केलेली आहे आणि निर्मिती ही नष्ट होते. निर्मिती कधीतरी नष्ट होणारी आहे. पण निर्माण करता, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलंय, त्या निर्मात्यावर विश्वास ठेवा. त्याने हे तुम्हाला राज्य दिलं आहे. तो आहे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. प्रियजनो, म्हणून लोक चिंता करतात आणि परराष्ट्रीय लोक जे धडपड करतात मिळवण्यासाठी, हे पाहिजे, ते पाहिजे, तशी तुम्ही धडपड करू नका. तुम्हाला ज्याची गरज आहे ते देवाला माहीत आहे. ज्याची गरज आहे ते देवाला माहीत आहे. देवाने तुमची सर्व गरज भागवली. प्रभू येशू तुमची आणि माझी सर्व गरज भागवणार आहे. आमेन. तो त्याला काळजी आहे. तो कसं देणार नाही? एक वचन सांगते देवाचं की तुम्हाला ज्याची गरज आहे तो परमेश्वर तुम्हाला सर्व काही कसं देणार नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर चिंता टाका. आता पहा, पुढचं वचन एक विनंती करतो, वाचा. जे आहे ते असं आहे की 6व्या अध्यायाचं 27 वचन, 27 वचन जे काय सांगते? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? कोण समर्थ आहे? चिंतेने मनुष्य त्याचा हातभार जे दोरी आहे वाढवायला समर्थ आहे का? नाही, ती कमी होते. असं आहे. अजून तुम्हाला एक सांगतो की पहा, लूक शुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायाचं 34 वचन. लूक 21:34. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आधाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमची अंतःकरणे भरावून जाऊन तो दिवसभर तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. अकस्मात येईल. अशा प्रकारे तुम्ही सांभाळा की कशासाठी? सर्व गोष्टी, संसाराच्या गोष्टी ज्या तुम्ही वाचल्यात, कोणत्या आहेत? आधाशीपणा, दारूबाजी, संसाराची चिंता. आधाशीपणा म्हणजे उपाशीपणा किंवा आधाशीपण, अतृप्तता, नाही आधाशी. अजून दारूबाजी, दारू. आणि या सर्व गोष्टी काय होतात? आम्हाला संसाराची चिंता दूर घेऊन जातात देवापासून. सांभाळा आणि याच्यातच रमवून जाऊ नका. अतृप्त आत्मे अशा प्रकारे ते दारू रोज 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 पिणार. रोज त्यांना म्हणा नाही, काल फार मजा आली होतो, त्या दिवशी फार मजा आली, तर आजही तसं थोडंसं ते त्याच्या आहारी गेले, त्याच्या अधीन झाले, त्यांनी ते गळ्यात घातले
आणि ते तेच त्याचं हे करतात, ते सुटत नाही आणि फक्त परमेश्वर त्यांना सोडेल जर तुम्ही प्रार्थना करा. तर घाबरू नका. असे काही लोक आहेत की जे आज त्याच्यात असे हे झालेत, ते गच्च पॅक झालेत त्याच्यात, ते सुटत नाही. फक्त प्रार्थना विश्वास ठेवा, देव सारं काही करेल. आणि आज चिंता करते मनुष्य, घरामध्ये भांडण आहे, तो चांगला राहत नाही मुलगा माझ्यासोबत, माझ्या मुलाने मला त्रास द्यायचं काम आहे, माझ्या आईसोबत चांगलं बोलत नाही, मला प्रेमाने बोलत नाही, आम्ही किती त्याला जीव लावतो, किती त्याला, सर्व चांगलं होईल. हे तुम्हाला हृदयातून जाणू, कारण देवावर विश्वास ठेवत आहात तुम्ही, या जिवंत देवावर, दगडावर नाही, चिखला मातीवर नाही. आणि माझ्या तारणाऱ्या प्रभूला नवस करायची गरज नाही. मी तुला नवस देते, मला जरा हे, मी तुला हे करतो बाबा, मी जरा हे वाहतो, माझं जरा हे पावन कर, मी तुला हे देतो, असा देव नाही तो. की त्याला सोनं रूप द्या आणि त्याला एखादा नारळ द्या, अजून काहीतरी दुसरं द्या, असा प्रभू नाही तो. तो म्हणतो फक्त विश्वास ठेव, आणि माझ्याकडे आलास ना तू, तर भाव ठेव आणि जा. फक्त विश्वास ठेवा एकही. कारण नारळही त्यानेच बनवलंय आणि उद ती माणसाने बनवली. ते माणसाच्या हाताचं त्याला जमत नाही आणि त्याची त्याला देऊ नका, त्याच्यावर त्याचे उपकार करू नका. इधर तुला जरा नारळ देतो, अरे ते परमेश्वराने बनवले. बोकडं कोंबडं मी तुला देतो, अरे ते देवाने बनवलंय. त्या देवाला काय पाहिजे, ते देवानेच बनवलं की नाही बोकडं कोंबडं किंवा असून दुसरं काय. मग ते प्रभूला भूक लागते का त्याची? म्हणून चुकीच्या गोष्टीच्या मागे जे जातात ते देवाकडे येतं, म्हणजे त्यांची ओळखच नाही. आणि हा तारणारा, वाचवणारा, सोडवणारा जिवंत प्रभू, जो प्रेम करणारा, तो याची अपेक्षा करत नाही तुमच्याकडून की त्या मधल्यात मला थोडंसं हे दे, हा जरा निवड, आणि त्याच्यावर थोडंसं हे पाहिजे ते पाहिजे, असं देव म्हणत नाही. ते त्याला नकोय. आणि हे सर्व अज्ञानपणामुळे लोक करतात. म्हणून प्रकाशात या. आणि म्हणून देवाला जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर त्याला नम्रपणा द्या, गुडघ्यावर या, त्याला हाका मारा आणि मनापासून म्हणा, प्रभू तू देव आहेस, माझ्या कृपादृष्टी कर, माझं सहाय्य कर, माझी समस्या दूर कर. आणि चिंता करू नका, तर देवाला सहाय्य मागा, देवाच्यावर आपली चिंता टाका आणि प्रार्थना करा आणि सोडून त्याच्यावर टाका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन म्हणा सर्वजण, आमेन म्हणा. हालेलुया, आमेन. हे मी म्हणजे हृदयातून तुम्हाला सांग, आमेन म्हणजे असंच हो, असंच झालं पाहिजे. आमच्या समस्या दूर गेल्या पाहिजे आणि देव तुमच्या समस्या दूर करेल, कारण देव जिवंत आहे. हा प्रेज द लॉर्ड. चिंता करू नका, चिंतेत तुम्ही खचून जाल. देवाचं वचन आम्हाला नेहमी धीर देते. हालेलुया. तेव्हा प्रियजन हो, फिलिप्पियराच्या पत्रामध्ये 4:6 मध्ये प्लीज वाचा, आणि पहिले पेत्र याचा 6वा अध्याय 7वं वचन ते देखील वाचा. 4:6 फिलिप्पी 4:6 वाच दिली. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करा. हो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. फिलिप्पियराचं पत्र. तर आपल्या सर्व चिंता देवावर टाका आणि आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. माझ्या मागे म्हणा, आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आणि कुठल्याच गोष्टीमध्ये चिंता करू नका. हे देवाचं वचन आहे. आमेन. तर तुम्ही कुठल्याच प्रकारची चिंता करू नका. तर आपलं मागणं आभार प्रदर्शनासह, थँक्यू म्हणून, असं मनापासून धन्यवाद देऊ, त्याला सांगा. ते आपलं मागणं देवाला कळवा. कारण काय आहे, कारण काय, कसं आम्ही त्याला कळवलं, आम्ही त्याला सांगितलं. आणि ही सर्व चिंता माणसाला देवापासून दूर घेते. म्हणून चिंता करू नका, तर देवाला कळवा. देव आहे ही गोष्ट लक्षात ठेवा, की देव आहे, तो देव आहे, तो थोर आहे. काही लोक म्हणतात काय देव चाललाय, काही देव कुठं समस्या सोडवत असतो का. काही लोक असतात की ज्यांना ओळख नाही, त्यांनी देखील देवावर भाव ठेवा. त्यांनी आपलं मन कठीण करू नये, आपल्या बुद्धीचा उपयोग करू नये, आणि त्यांनी नम्र व्हावं, देवाला हाका मारावी. ज्यावेळेस आम्ही पाहतो म्हणा मोठ्या मोठ्या साक्षी आहेत, मनुष्य थकून जातो, हातबल होतो आणि म्हणतो अरे आता काही सहाय्य होणं कठीण आहे, आता वेळ नाही आमच्याकडे, आता समस्या सर्व तिथेच तशाच राहणार आहे, सारं काही संपलंय आता. तर प्रियजन हो, जर तुम्हाला जर अशा वेळेला तुम्ही अडचणीत असाल एखाद्या वेळेस, तुम्ही तसं अडचणीत येऊ नये कधीच कुणी. पण जर का तुमच्यावर काही अडचण आलीच माझ्या बंधूंनो, तर ह्या तारणाऱ्या प्रभू येशूला एकदा हाक मारून पहा. एकदा हाक मारून पहा. जर त्याने तुमची प्रार्थना ऐकली तर त्याला माना. फुकट त्याचे उपकार नका करू. आधी त्याला मानू नका, तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि मग माना त्याला. आमेन. कारण हा आधी उपकार करणारा देव. आणि
तुम्हाला अजून काही गरज नाही धर्म परिवर्तन करण्याची, उगाच काहीतरी हे करण्याची. हे सर्व काही हे खोतांड लोकांनी जोडलेलं आहे. त्याला हे करावं लागतं, त्याला ते गोष्टीपासून तुम्ही खरंच दूर राहा. तुम्ही आणि तुम्ही सत्यात या. सत्य तारणारा प्रभू आहे. सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. देवाचे सत्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, हे देवाने त्याला पाठवले जगात. तो खरा आहे, तो सत्य आहे, तो जीवन देणार आहे. आणि म्हणून त्याच्यावर भाव ठेवा थोडासा, आणि संकट वेळी त्याला हाक मारा आणि तो तुमचा ऐकेल. कारण तुम्ही देवाचे आहात. मग तुम्ही कोणत्या जाती धर्माचे असाल, काही करायचं नाही त्याला. देवाने आपल्या सर्व जगावर प्रेम आहे त्याचं. आपल्या भारत देशावर प्रेम आहे, आपल्या महाराष्ट्रावर प्रेम आहे, मराठी लोकांवर प्रेम आहे. हो, तुमच्या आणि माझ्यावर प्रेम आहे त्याचं. फक्त एक हाक मारा त्याला की देवा प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देतो. मी माझी समस्या तुला सांगतो. तू देव आहेस, ही समस्या आई माझ्या कृपादृष्टी कर. मला माहीत नाही. आणि म्हणून मनुष्याला जर माहिती नसेल तर त्याच्या विरोधात कशाला बोलायचं. पण लोकांनी ते सुरू केले. लोकांना ते समजते फक्त धर्माचं विचार, धर्माचा अमुक, धर्माचं तमुक. तसं काही नाही. सत्य समजावं तुम्हाला, सत्य तुम्हाला समजावं म्हणून ह्या गोष्टी आहे. आणि असत्य किंवा चुकीचा मार्ग किंवा जो मार्ग देवाकडे जात नाही, चांगल्या गोष्टीकडे जात नाही, त्या मार्गात राहू नका. प्रेज द लॉर्ड. चुकीच्या मार्गाने जाताल तर अंधारात काय मिळणार आहे. हा प्रकाश मार्ग आहे, जीवन मार्ग आहे, सत्य मार्ग आहे, स्वर्गीय जीवन आहे याच्याद्वारे. हो, याच्याद्वारे स्वर्ग आहे, याच्याद्वारे तारण आहे, याच्याद्वारे अनंतकालिक जीवन. हा मरण पावलाय माझ्यासाठी आणि आम्हाला जीवन देण्यासाठीच तो मेलाय. कारण मेल्यानंतर खरं जीवन आहे. ते जीवन तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आहे. प्रियजनो, चिंता करू नका कोणत्याच गोष्टीबद्दल. काही लोक त्याच्यावर विचारच करत नाही की मेल्यानंतर आमचं काय होईल. प्रियजन, आपण कुठं जाणार आहोत मेल्यानंतर? का असंच परत एकदा काही गोष्टी काही लिहिलेल्या आहेत लोकांनी की आम्ही मेल्यानंतर त्या युनिट येऊ, त्या युनिटून ह्या युनिट येऊ. हे काय, हे का चाक आहे का काय इकडं तिकडं बदलायला, का टायर आहे, हे तुटलं तर दुसरं लावा. ते तसं नाही आहे. हे असं आहे की एकदाच जगणे व त्यानंतर नाही. मनुष्याला परत जीवन नाही आहे. लक्षात ठेवा. मानव, प्राणी, स्त्री किंवा पुरुष, जो आत्मा आहे तो देवाला सारखेच आहे. आणि म्हणून त्याने एकदाच पाठवले आपल्याला. परत जन्माला येत नाही कोणाच्या पोटाला न ओटाला डोक्याला. मनुष्य येत नाही. सर्व खोतांड आहे सर्व, की तो त्याच्या पोटाला आला, तो त्याच्या ओटाला आला, तो याला आला. याच्यावर विश्वास ठेवू नका. एकदाच मनुष्य जगाला जन्माला येतो आणि परत तो देवाकडे निघून जातो. आणि तोच देवाकडे जातो जो त्याला मानतो. प्रियजन हो, देवावर विश्वास ठेवा. आणि हा वाचवणारा देव आहे, हा वाचवणारा देव आहे. याला सर्वांची काळजी आहे. आणि तुम्ही या खऱ्या विश्वासात यावं. हालेलुया. तर पहा, आपली चिंता देवावर टाका. देव किती चांगला आहे बरं. तो चिंता नका करू. बरं, तो चिंता करू नका. तो चिंता घेतो का? त्याने सांगितलं चिंता करू नका, त्याने चिंता घेतली पाहिजे. बरोबर आहे. चला, पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि ते वचन वाचा, जे 7वं. ऍक्च्युली पहिले पेत्र 5वा अध्याय 7वं वचन. आता देव जो सांगतो चिंता करू नका, तो काहीतरी त्याचं काहीतरी मर्म असेल. हो, पहिले पेत्र 5वा अध्याय 7वं वचन. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. आमेन. थांबा. त्याच्यावर कोणावरही नाही. चिखला मातीला हाताने बनवताना म्हणताना, हे तू माझी चिंता घे, मी तुला इथं ठेवतो जरा 5-50 दिवस, महिना, 6 महिने, 12 महिने मला इथं राहायचंय, तिथंच थांब, मी येतो जरा या पेठांमध्ये हिंडून पुण्यातल्या, आणि तू इथंच थांब, तो आपलं थांबतोय तिथंच. तसं नाही. त्या निर्मितीवर भाव ठेवू नका, निर्माणकर्त्यावर भाव ठेवा. निर्माणकर्ता तुमचा देव आहे. आणि ही जी मूर्ती आणि हे जे काही बनवलंय याचाही निर्माणकर्ता आहे. आणि तो आहे माणूस. आणि माणसाच्या हाताने बनवलेला देव, त्याच्यामध्ये देव कसा राहील, ही गोष्ट आहे मला तुम्हाला सांगायचंय. आणि हा अज्ञानपणा आहे, निर्मितीच्या मागे जाणं. हा अज्ञानपणा खोडून काढला पाहिजे. आणि हीच गरज आहे सत्य सांगण्याची. आणि म्हणून आम्ही अज्ञानात जगत आहोत. लोक डोळ्याला पट्टी बांधल्यासारखे आम्ही त्याच्यावर भाव ठेवत आहोत. आणि म्हणून याच्यातून बाहेर या आणि निर्माणकर्त्यावर भाव ठेवा, कारण याने सर्व सृष्टी बनवली. पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे, कथाकथित नाहीये. पवित्र शास्त्र सांगतं की देवाने मनुष्याला बनवलंय, त्याच्या हाताने बनवलंय. मनुष्य स्त्रीला देखील त्याच्या हाडामासाचं बनवलंय. माणसाच्या सर्व सृष्टी बनवली, आकाश पृथ्वी बनवली आहे. आणि माणसाला सुंदर बनवलं, मनुष्याला सुंदर बनवलं, स्त्रीला सुंदर बनवलं. आकाश, पृथ्वी, चंद्र, तारे पहिल्याच पानावर आहे बायबलच्या. आणि म्हणून निर्मितीच्या मागे जाऊ नका, कारण तो म्हणतो, त्याचं वचन आहे की मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर
तुला दुसरा देव नसतो. तू आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी कोणतीच पाण्यातली, भूतलावरील, आकाशातील, कोणतीच जलाशयातील, वर आकाशातील किंवा कोणती प्रतिमा करू नको, सोन्याची, रुपयाची, कशाची, आणि त्याला देव मानू नकोस की मी तुझा देव आहे आणि मी त्याच्यात राहतच नाही. आणि म्हणून मनुष्याने तसं व्यर्थ म्हणजे वेळच घालवू नये निर्मितीच्या मागे जाण्याचा. आणि म्हणून तो म्हणतो माझ्यावर चिंता टाका, माझ्यावर भाव ठेवा, आपली चिंता त्याला सांगा. कोणाला? निर्माणकर्त्याला, निर्मितीला नाही. आता हे वचन परत पुढे वाचा की तो म्हणतो तुम्ही सर्व चिंता माझ्यावर टाका. हा यहोवा आहे, हा देव आहे, परमेश्वर आहे. त्याने देवाचं, ख्रिस्त येशू जो देवाचं प्रिय पुत्र आला, तो स्वतः देव होता, ते त्याचं आहे, तो स्वतः देव होता. त्याने मला पाहिलं, त्याने पित्याला पाहिलं, पिता आणि मी एक आहे. आणि म्हणून पिता म्हणूनच म्हणजे येशू म्हणूनच तो आला आणि मेल्यानंतर परत जिवंत झाला. कोणी आहे असं की जो जिवंत झालाय? कोणी नाही बंधूंनो. असा कोणी नाही की जो मरणानंतर जिवंत झालाय. एकच आहे, तारणारा प्रभू, जो तुमच्यावर प्रेम कर. पहा पुढे वाचा. कारण तो तुमची काळजी घेतो. तुमची काळजी घेतो म्हणून तुम्ही त्याच्यावर चिंता टाका. हालेलुया. दोन गोष्टी आहेत. तुम्ही आपली सर्व, परत एकदा ते संपूर्ण वचन वाचा. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, हो. कारण तो तुमची काळजी घेतो. आमेन. त्याच्यावर तुम्ही तुमची सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. काय आज तुम्ही आपल्या चिंतेतच दबून राहणार आहात, काळजी नाही टाकणार? एक बाई होती, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती होता जो त्या रस्त्याने चालला. त्याच्याकडे 4 व्हीलर होती, गाडी होती, 4 चाकी. आणि त्याने एका बाईला पाहिलं जिच्या डोक्यावर गठुडं होतं, ओझं होतं. आणि त्या व्यक्तीला जो ड्रायव्हर होता त्याला दया आली. त्याने म्हटलं, मावशी तुम्ही कुठं चाललात? पुढे चाललात, मी पण तिकडे चाललंय, माझ्या गाडीत बसा ना, टाका ना ते ओझं, मग मी पण तुम्हाला तसं घेऊन जरा लिफ्ट देतो, किंवा बसा, मी तिकडे चाललंय, तुम्हाला सोडू का? ती बिचारी बसली. पण ती बसली तर बसली त्या बांकडावर किंवा काय त्या गाडीवर, पण ते ओझंच घेऊन बसली डोक्यावर. ते ओझं तसंच डोक्यावर आणि तसंच बसली ती. आणि ते ओझं त्याला काय माहिती, त्याला वाटलं बसल्या का माझ्या? हो हो बसले बाई, बसले भाऊ. आणि ते ओझं तसंच, ती गाडी चालली. आणि त्याने ज्यावेळेस ते म्हणे, भाऊ थांब, आता मला उतरायचं आहे. मग ते ज्यावेळेस पाहतोय तर हे तर डोक्यावरच होतं. म्हणजे मावशी तुम्ही खाली नाही टाकलं का वजन? नाही म्हणे, कशाला? अरे म्हणून खाली का नाही टाकलं वजन तुम्ही? मी तुम्हाला यासाठी गाडीत बसवलंय की तुमचं वजन याच्यात खाली पडत. जेवढं वजन गाडीला व्हायचं तेवढं तुमच्या डोक्यावर होतं, तेवढंच वजन गाडीला झालं, सारं झालं ना बरोबर. पण तुम्ही हे वजन गाडीत टाकलं असतं तर तुम्हाला तेवढाच विसावा मिळाला असता ना. तर ते वजन काय तुम्ही टाकलं नाही, गाडीत तर बसला. असं करू नका. म्हणजे विश्वास ठेवाल तर सर्व चिंता देवाला द्या. त्याबद्दल चिंताही टाका. ते वजन चिंता आहे, ते जे ओझं आहे ते चिंतेचं ओझं, दुःखाचं ओझं, क्लेशाचं ओझं, आजारपणाचं ओझं, निराशाचं ओझं, पैसा नाही. आणि खरंच चिंता करण्यासारखीच बाब आहे. हो, चिंता करण्यासारख्याच बाबी असतात. काही गोष्टी चिंता कराव्याच लागतात. तर प्रियजन हो, त्याने खचून जाऊ नका. तर आज वचन ऐकतं की देवावर चिंता टाका आणि आनंदाने राहा. आणि देवाला म्हणा, प्रभूला मी सांगितले, प्रभू माझी काळजी घे. कारण प्रियजन हो, तुम्ही देवावर चिंता टाका, कारण देव तुमची काळजी घेतो. हे 1 पेत्र 5 अध्याय 7 वचन. देव तुमची, कारण चिंता घेणारा देव आहे. हा असाच ना, आम्हाला जन्माला घातलेला असं सोडून दिलं नाही त्याने. तो आमची काळजी घेतो, त्याने प्राण दिलाय आमच्यासाठी, तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमच्या प्रार्थना ऐकतो. त्याची इच्छा आहे आपण त्याचा अनुभव घ्यावा. त्याला आम्ही कोणाला बळजबरी करत नाही आणि तुम्हाला बळजबरी नाही, पण तुम्ही त्याचा अनुभव घ्या बस. कोणालाच बळजबरी नाही अजिबात. पण मनुष्याने त्याच्याकडे पाहावं. व्यर्थ जीवनामध्ये थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे पहा, आपली चिंता टाका त्याच्यावर आणि म्हणा, प्रभू मी माझी चिंता आहे. आणि माणूस एवढे हट्टी आहे की त्याला सर्व काय असलं त्याला देवाची गरज वाटत नाही. म्हणजे आमदार, खासदार, मोठे मोठे माणसं आहेत, आपण काय देवाची गरज? कशा देव ते कोण आहे? अरे आमच्याकडे सारं कारण, देव काय करणार आहे? पण देवाने जर ठरवलं त्याला व्यवस्थित आणण्यासाठी तर देव करेल. पण देव वेळ देतो, समय देतो, पाहतो वाट. तर प्रियजन हो, आपलं मन कठीण करू नका. देवावर भाव ठेवा, देवाकडे वळा आणि देवावर विश्वास ठेवा की देव तो देव आहे. तुम्हाला जर चिंता नसेल, चिंता करायची गोष्ट नाही, सर्व काही तुमच्याकडे. काही लोकांना चिंता नसते, सर्व काही करून ठेवलंय मी, आता मला चिंता नाही. पण प्रियजन हो, स्वर्ग मिळण्यासाठी खरी चिंता तिथे करा की मी मिळाल्यानंतर स्वर्गात जाणार आहे का. पण स्वर्गीय दार जो आहे तो फक्त येशू ख्रिस्त आहे. स्वर्गाचं दार हे फार लक्षात ठेवा. मला आता ते गरज आहे या संदेशाची. तुम्ही म्हणताय ना, सर्व लोक हे धर्म प्रयोजन करतात, धर्माचं. अरे धर्माचं काय हे नका करू, स्वीकरण. पण तो स्वर्गाचं दार आहे.
प्रेज लॉर्ड. कारण मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. म्हणून त्या मार्गात तो दारात उभा आहे, तो दार आहे, स्वर्गाचं दार मी आहे, तो म्हणतो येशू ख्रिस्त. त्याच्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी, हाच खरा दार आहे. कुणीही दार नाही आहे स्वर्गात दार, एकच द्वार आहे ज्याच्याद्वारे तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. म्हणून त्याच्यावर भाव ठेवला आणि त्यालावर तो स्वर्गाच्या तिथं त्याच्याद्वारे गेलं तरच स्वर्ग आहे. त्याच्या म्हणजे कोणाच्या? ख्रिस्त येशूच्या. हे मी सांगत नाही, हे देवाचं वचन. योहानाचे शुभवर्तमान 14वा अध्याय 6वं वचन सांगते, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. 14:6. आमेन. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात. मग प्रियजनो, त्याच्याबद्दल खरी चिंता करायची गरज आहे तुम्हाला, की मी कुठे आहे आज. तुम्हाला चिंता करू नका असा देव सांग, पण त्याच्याबद्दल विचार करा की मी कुठं आहे आज, की मी ह्या मार्गात आहे का नुसता याकडे दुसरीकडे चाललोय. मी लोकांची काळजी घेतो, लोकांचे प्रश्न सोडवतोय, मी मोठा आमदार खासदार आहे, मी मोठा साहेब आहे. आणि हे तुला वाचवू शकत नाही. समाजसेवा तुला वाचायचं असेल तर देवावर, माझ्या तारणाऱ्या प्रभूवर विश्वास ठेवावा लागेल तुला निमूटपणे. आणि तो खरा मार्ग आहे, मार्ग सत्य येशू ख्रिस्त आहे. माझा विश्वास आहे की प्रभू आपल्याला या वचनाच्या द्वारे बोलला आहे आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद देईल. छोटीशी प्रार्थना करूया. जिवंत आणि खऱ्या देवा, मी तुझे उपकार मानतो या वचनासाठी प्रभू, की हे वचन आम्हाला शिकवतात की आम्ही तुझ्यावर चिंता टाका. तू आम्हाला हे शिकवलं, सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, माझ्यावर टाका. हालेलुया. आम्ही लाखो थँक्यू म्हणतो देवा, कारण तू आमची चिंता वाहतोस. आम्ही काहीच नाही. लाखो असंख्य कितीतरी लोक आहेत बाप्पा जगामध्ये, किती लोक आहेत, मोजता नाही येणार इतके. सर्वांची चिंता तुला आहे, कारण सर्वांना तू बनवलं आहे, सर्वांचा निर्माण करता तू आहेस दे बाप्पा. प्रभू, आज वचनाच्या द्वारे अनेकांशी बोल आणि बोलत आहेस तू आमच्याशी. दयाळ देवा, आमचे कान उघड, आम्हाला स्पर्श कर. आमचं दे बाप्पा ज्ञान चक्षुला स्पर्श, आम्हाला तुझ्यावर भाव ठेवणारा हृदय दे. आम्ही आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नये, असं कर की आम्ही तुझ्यावर भाव ठेवा. आता सर्व चिंता, आमची छोटे मोठे काळजी तुझ्या हातात आम्ही देतो, कारण देवा किती जाणतो आमची चिंता घेतोस प्रभुराया. आणि आम्हाला चिंता पडावी, आम्ही चिंतेतच राहावं अशी तुझी इच्छा नाही. म्हणून सर्व चिंता आम्ही सर्व काय तुझ्या हातात देतो प्रभू. ज्याच्या आज बाप्पा कोणी गरीबी परिस्थितीमध्ये आहे, कोणाकडे पैसा नाही, कोणाकडे लग्नासाठी तरुण लेकरं आहे घरात, त्यांचं लग्न होत, त्यांची चिंता त्यांना आहे, ती सर्व चिंता दूर कर. त्यांच्यासाठी चांगले स्थळ दे. त्यांनी तुला हाका मारावी, मागावं, प्रार्थना करावी. आणि तू किती महान आहेस की तू अशी चिंता वाहतोस की तुला हाका मारल्यानंतर त्यांना अनुभव येईल आणि ते म्हणतील की खरोखर आम्ही देवाला सांगितलं पाहिजे, तर चिंता करीत बसलं नाही पाहिजे, तर देवाला कळवावं आपलं मागणं. म्हणून प्रभू प्रत्येकाची मदत कर की त्याने तुला कळवावं. उपकार स्तुतीसह आपलं मागणं देवाला कळण्यासाठी आमची मदत कर. आणि देवा, तू किती चांगला आहेस की तू जिवंत आहेस आणि तू खरा आहेस. आणि तू दगडामध्ये, मातीमध्ये, चिखलामध्ये, सोन्या रुपयामध्ये, आणखीन काही हाताने बनवलेल्या माणसाच्या त्याच्यात राहत नाहीस प्रभू. तर देवापा, तू अंतकरणामध्ये अगदी जवळ आहेस आणि सर्व ठिकाणी आहे. आणि आमच्यासारख्या बरबाटलेल्या पापी लोकांना देखील हाताशी धरून प्रभू तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून काढलेलं, तू आपलं बनवलंस म्हणून उपकार मानतो. आणि जे आम्ही टाकावं अज्ञानी, असमंजस, सर्व प्रकारचे हिम दिन त्या आम्हाला उचललेस आणि आम्हाला आशीर्वादित केले. तुझे लोक, तुझे पवित्र राष्ट्र, तुझे संतान बनवलं, याबद्दल तुला लाखो धन्यवाद. आणि तू आम्हाला विकत घेतलंस रक्ताने, म्हणून तुझे उपकार मानतो. म्हणून ह्या तोकड्या बुद्धीचा उपयोग मार तरी तुझ्या गौरवासाठी होऊ दे. लाखो थँक्यू. तुझ्या चरणात स्वतःला नम्र करतो. हे जिवंत आणि खऱ्या देवा अनेकांचं जीवन बदलू दे. त्यांचं जीवना बाप्पा बदलून आम्ही ते डोळे भरून पाहावं की हे लोक बदलले आहेत, देवाची सेवा तुला आणि देवाच्या मागे आले आणि खरा देव त्यांना समजलाय. तू सत्य आणि खरा आहेस, तू जिवंत आणि खरा आहेस. आम्ही सर्व गौरव तुला देतो, सर्व सन्मान तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली.